मित्र, मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की दाभोळकर हत्या प्रकरणातला जो खटला आहे तो कसा वेगवेगळ्या वर्णांवर आला आणि त्यातला फोलपणा आपल्या निदर्शनास आला, आणि त्याच माध्यमातून आपण हे जाणून चुकलो आहे की या खटल्यात खरोखरच दम नव्हता. डॉक्टर अमित थडानींचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातल्या काही भागांवर आपण जो पॉडकास्ट केला होता त्यातही अगदी विस्तृतपणे या खटल्यातला फोलपणा आपण सिद्ध केलेला आहे. आणि आज आपल्या स्टुडिओत जे तिघे महानुभाव आहेत आणि त्यांच्याकडून आपण जे काही जाणून घेतोय, कारण त्यांनी प्रत्यक्ष भोगलेलं आहे, त्यातले 2 तर या खटल्यात ते आरोपी होते आणि एक जे आहेत ते अधिवक्ता होते. आणि त्यांच्याकडून आपण जे गेल्या एपिसोडमध्ये ऐकलं आहे त्याचाच पुढचा भाग आता ह्या काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये बरेच मुद्दे मी तुम्हाला सांगेन. हे जे CBIचे अधिकारी आहेत SR सिंग, त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप केलेला आहे की त्यांनी खोटा पुरावा तयार केला. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये खोटा पुरावा त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तयार केला असं त्यांनी शपथेवर लिहून दिलेलं आहे. म्हणजे विचार करा की खोटे पुरावे तयार करण्याचा आरोप CBIचा अधिकारी करतोय. दुसरी गोष्ट अशी की या जोड्या आल्या, पहिल्यांदा हे खंडेलवाल नागोरे आले, त्यांच्याकडे पिस्तूल सापडलं, ते पिस्तूल जुळलं शरीरातल्या गोळ्यांशी. हा मुद्दा वकिलांनी म्हणजे वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रकाश साळसिंगकर, सुवर्णा आव्हाड यांनी मांडला होता. त्यावेळेला त्या मुद्द्याबद्दल जजमेंटमध्ये निकालपत्रात काही आलेलं नाही आहे. म्हणजे एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे की काही जणांना पकडलं, त्यांच्याकडचं पिस्तूल मॅच झालं आणि त्यांच्याविरुद्ध काय आरोपपत्र ठेवलं नाही, तर त्याचं उत्तर जज साहेबांनी त्यात दिलेलंच नाही आहे. दुसऱ्या प्रकरणात अशा गोष्टी घडत गेल्या की जोड्या तर बदलल्याच, पण ते जे 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते 13 मधले, त्यांनी काही स्केचेस ओळखली होती. या स्केचेसचा अंदुरे कळसकरचे काहीच संबंध नाही. त्यानंतर विनय पवार आणि अकोलकर यांना जेव्हा आरोपी दाखवलं त्यांचेसुद्धा फोटो त्यांनी ओळखले, यांचेसुद्धा फोटो ओळखले. एकाने तर फोटो न ओळखता ओळखत नाही म्हणून लिहून दिलं आणि न्यायालयात येऊन तो म्हणाला मला आत्ता आठवलं की आता मी यांना ओळखतो. बरं, वर्णनात त्यांनी म्हटलं की आरोपींना धावत जाताना पाहिलं, मग म्हणाले गोळ्या घालताना पाहिलं. सगळी तफावत आहे. त्यात एक गमतीचा प्रसंग असा घडला, गमतीचा का म्हणावा, तो अत्यंत राग आणणारा प्रसंग आहे की न्यायालयात साक्षीदार साक्ष देत असताना त्याला विचारलं की तुला कोणी घरी येऊन साक्षीचं समजावत होतं का? तो म्हणाला हो ना, ती व्यक्ती इथं आहे का? आहे म्हणाले. त्याबरोबर न्यायालयातल्या एका मध्यमवयीन माणसाने पळून जायला सुरुवात केली. त्याला लोकांनी धरून आणलं, पोलिसांनी धरून आणलं आणि मग यांना विचारलं कोण होती ती व्यक्ती? हीच व्यक्ती होती. आणि नाव काय तुमचं? तर त्यांनी सांगितलं माझं नाव मिलिंद देशमुख, मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सचिव आहे. आणि यावर न्यायमूर्तींनी असं निरीक्षण दिलेलं आहे, काय झालं त्यात? असे जातात ना घरी पडवायला, ऑब्जेक्शनेबल काही नाही. कारण आजकाल ना विटनेसेस किंवा साक्षीदारी फितूर होतात, होस्टाईल होतात, अशा प्रकारचे जजमेंट आलेले आहे. त्यात परत त्या साक्षीदारांनी हे सांगितलं की आम्ही टीव्हीवर त्यांचे फोटो वारंवार पाहिले, नावं पाहिली, आम्हाला माहीत होतं हेच म्हणून आम्ही ओळखलं. अशा प्रकारची शिक्षा झाली आहे. जोड्या बदलल्या. इथं परत गंमत अशी आहे की तुम्ही आत्ता म्हणालात की ते म्हणाले ते संतुष्ट नाही, चौकात फाशी द्यावं. मी कुटुंबियांची मुलाखत पाहिली होती. ते म्हणाले कुठे आहेत सूत्रधार? हे दोघे बिचारे गरीब घरातले तरुण आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, पुढच्या 8-10 दिवसात 15 दिवसात तुम्ही बातमी वाचाल की या 2 आरोपींची शिक्षा जन्मठेपेतून फाशीमध्ये परिवर्तित करावी म्हणून कुटुंबियांकडनं याचिका केली जाणार आहे. म्हणजे मीडियासमोर एक बोलायचं आणि तिथं जाऊन दुसरं बोलायचं, हा संपूर्ण प्रकारचं चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की यांनी रुद्रा पाटीलचं अगोदर नाव घेतलं, इतरांचं नाव घेतलं, नावामागे नावं हे घेत गेले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्या ट्रेनमधनं मी उतरलो आणि चोरी झाली, माझं पाकिट चोरीला गेलंय, तर मी पोलिसांना सांगावं की ट्रेनमध्ये जे काही 1,500-2 हजार लोक आहेत त्यांना उतरवा, सगळ्यांचे कपडे काढून त्यांना चेक करा आणि बेदम मारा, कारण माझं पाकिट हरवलंय. या प्रकारचा हा उर्मटपणा आहे. आपण एकीकडे स्वतःला विवेकी, विचारवंत वगैरे म्हणतो आहोत, पण मला असं वाटतं की एक फॅसिस्ट विचारसरणी आहे लोकांची. यांची एक फॅसिस्ट विचारसरणी आहे की आम्ही बड्या लोकांशी आम्ही कनेक्टेड आहोत. आता इथं गंमत बघा, न्यायाधीशांनी निकाल दिला, ते म्हणाले की इथं काहीतरी इंटरफिरन्स होता का? ह्या संपूर्ण निकालामध्ये पॉलिटिकल इंटरफिरन्स होता असं म्हणणं मला असं वाटतं की उच्च न्यायालयाचा अपमान आहे. कारण उच्च न्यायालयाचे 1 नाही 2 नाही 3-3, 4-4 वेळा न्यायालयाकडनं विविध न्यायमूर्तींकडून या संपूर्ण तपासावर देखरेख ठेवली जात होती. आणि न्यायालय पुन्हा पुन्हा सांगत होतं काहीतरी तुम्ही गडबड करताय. आणि त्यामध्ये न्यायमूर्तींचे उद्गार आहेत की आरोपींना सुद्धा काही अधिकार असतात, विसर पडू देऊ नका. म्हणजे न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे की आरोपींच्या अधिकारांवर अतिक्रमण करून हे सगळं चालू आहे, असं न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवलंय. म्हणजे तुम्ही चक्क न्यायालयाचं निरीक्षण उच्च न्यायालयाच्या विरोधात आहे. मग ते न्यायालयाला काय रिपोर्ट दिले गेले?
आणखी असं महत्त्वाचं मला असं वाटतं की ही जी याचिका उच्च न्यायालयात चालली, अटका वगैरे झाल्या, हमीद दाभोळकरांनी साक्ष दिली, त्यामध्ये त्यांनी साक्षीत सगळंच नाकारलं. ते म्हणाले माझ्या याचिकेत मी जे जे लिहिलंय त्यातलं काही मला आता आठवत नाही, त्याचा माझ्याकडे काही पुरावा नाही, माझ्या वडिलांनी किती सभा घेतल्या मला माहीत नाही, अमुक अमुक मजकूर आहे तो वकिलांनी लिहिला त्यांनाच विचारा, अशी सगळीच्या सगळी उत्तरं त्यांनी कमालीची बेपर्वाईने आणि बेजबाबदार दिली. त्यांच्या मुलीने म्हणजे मुक्ताताईंनी साक्ष देण्याचं नाकारलं. मला हा प्रकार कळू शकत नाही. बघा, मी असं बऱ्याचदा बघितलंय, मुंबईत एका आमदाराचा मृत्यू झाला तर त्याची बायकोच होस्टाईल झाली. विकास दुबेला पोलिसांनी गोळ्या घातल्या, त्याचे वडील म्हणाले बरोबर माझ्या मुलाला गोळ्या घातल्या, मला मान्य आहे तो गुंड होता. म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा, बाप, भाऊ, मुलगा विरुद्ध फिरतो मी समजू शकतो, एखाद्या पुरुषाची बहीण किंवा पत्नी मी समजू शकतो, पण एखाद्या पुरुषाची आई किंवा मुलगी अशा वेळेचं असहकार्य करणं, मग तुम्हाला फक्त भाषणच द्यायची आहेत का? कुठे गेला तुमचा विवेक, कुठे गेले तुमचे पुरावे? म्हणजे एक नॅरेटिव्ह तयार झालं. नॅरेटिव्हचं तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो. जसं मालेगाव प्रकरण होतं, राजकीय हस्तक्षेप. मी त्या प्रकरणात वकील होतो. विक्रमने आमचं सुंदरचं पुस्तक त्यावर लिहिलं. 2013 पूर्वीच आज आपण वारंवार वृत्तपत्रात काय वाचतो, सरकार बदललं बरं का, साक्षीदार फितूर होऊ लागले, होस्टाईल होऊ लागले. अहो यांना हे विचारा की 14 मध्ये सरकार बदललं, 14 पूर्वी आज जेवढे साक्षीदार फितूर झाले सगळ्यांनी सरकारविरुद्ध, तत्कालीन सरकारविरुद्ध बंड केलं होतं. प्रत्येक आरोपींनी, कोणी ह्युमन राईट्स कमिशन पुढे म्हणजे मानवाधिकार आयोगापुढे तक्रार केली, कुणीतरी जाऊन उच्च न्यायालयात गेलं, काही जणांनी थेट न्यायालयाला पत्र लिहिली, काही जणांनी याचिका केल्या. जे फितूर साक्षीदार मालेगाव प्रकरणात पण आहेत ना, सगळ्यांनी 14 पूर्वीच बंडाचा झेंडा पुकारला होता. तुम्ही फितूर कोणाला म्हणणार? जर पोलिसांना वेगळा जबाब दिला आणि न्यायालयात येऊन उडवाउडीची उत्तर दिली, परंतु त्या साक्षीदारांनी शपथेवर सांगितलंय की आम्हाला मारहाण झाली, परमबीर सिंग, राकेश मोरे सारखे आमचा छळ केला म्हणून आम्ही हे केलं. म्हणजे आता एक गंमत बघा, हे जे नॅरेटिव्ह चाललेले आहे हे नॅरेटिव्ह कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि याचा प्रचंड त्रास आरोपींना झालाय. ते 2 तरुण जे आहेत ना, ते गरीब घरातले आहेत. त्याच्यातही एक गडबड तुम्हाला सांगतो. सीबीआयचं असं म्हणणं होतं की सचिन अंदुरेकडे एक पिस्तूल सापडलं, त्याची तपासणी झाली, त्यानंतर 36 तास त्याला अटक केली नाही. ज्याच्याकडून ते पिस्तूल काढलं असं त्यांचं म्हणणं आहे, तिथं सीबीआयने डिक्लेअर केलं नाही हे ते पिस्तूल नाही, त्यांनी तपासलं वगैरे काही नाही. त्यानंतर कळसकरला जेव्हा ताब्यात घेतलं तर तिथे सुद्धा एटीएसने चमत्कार केला होता की त्यांनी पिस्तूल काही काढून दाखवली, कारण एटीएस हा एक ख्याती होती काही अधिकाऱ्यांची, त्याला काही सरकार किंवा कोणी राजकीय पक्ष जबाबदार नाही. तुम्ही जाणतात ते अंटालिया प्रकरणात काय घडलं, मालेगाव प्रकरणात कसं RDX ठेवलं, सगळा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी दाखवलं. हे कुटुंबीय काय म्हणाले, कळसकरकडे सापडलेलं पिस्तूल ते नाहीच आहे, अंदुरेचं पिस्तूल ते नाहीच आहे, ते कुठेतरी खाडीत शोधा, ते वकिलांनी सांगितलं असतात. मग वकिलाला पकडलं. म्हणजे मला ही खरोखर मजा वाटते की ज्या दिवशी त्या आरोपीनं पकडलं त्या दिवशी सीबीआयने त्याच दिवशी जाहीर केलं ते पिस्तूलच नाही आहेत. मग खंडेराव मॅच झालं ते सुद्धा नाही आहे. मग खाडीत पिस्तूल आहे, खाडी खोदली, 8,70,00,000 रुपये त्यांनी दिले, खाडीत काही सापडलं नाही, फक्त आम्ही अटकेत राहिलो. याबद्दल आज एक माणूस चकार शब्द बोलायला तयार नाही. सीबीआयचे अधिकारी भ्रष्ट आहेत. आमचा आरोप कोणा राज्यकर्त्यांवर सुद्धा नाही. आम्हाला हे सुद्धा विचारलं जाते, अहो मग तुमचंच सरकार आहे ना. सरकार कोणाचं नसतं, काम करणारे अधिकारी विकले जातात. तुम्हाला थोडं थांबवतो मी, कारण तो जो ते चॅप्टर आहे ना, ते खाडी, पिस्तूल आणि ते जे गोताखोर पाठवले होते, तो फार चमत्कारिक आणि रंजक किस्सा आहे. तो तुम्ही सविस्तर जर सांगितलं ना तर खरोखर आमच्या प्रेक्षकांनाही या सगळ्या प्रकरणामागचा फोलपणा लक्षात येईल. म्हणजे यात किती बालिशपणे सगळ्या गोष्टी घडत होत्या. तुम्हाला अटक झाली तोच मुद्दा मुळात इथे हायलाईट होणं गरजेचं आहे की तुम्ही आरोपींना काहीतरी सल्ला दिला की ते पिस्तूल कसं नष्ट करायचं, आणि तोच ठपका ठेवत तुम्हाला अटक झाली. तो मी सांगतो, कारण मी तो युक्तिवाद केलेला होता. झालं असं आहे की ज्या दिवशी खून झाला, पुणे पोलिसांनी राजेंद्र भांबरे, ज्यांना सीबीआयने कोर्टासमोर आणलं नाही, कारणं दिलेली नाहीत, त्या भांबरेंनी कोर्टात सत्यप्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की ह्या दोघांच्या ताब्यात जे पिस्तूल एक मिळालं, बरीच पिस्तुलं मिळालेली, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की ह्यांचा तो व्यवसाय होता, इलिगल आर्म्स, पिस्तुलं विकणे वगैरे वगैरे. तर खंडेलवाल आणि नागोरी, तर त्या दोघांकडून जी पिस्तुलं मिळाली त्या पिस्तुलातून गोळी मारलेली आहे असं ते बॅलिस्टिकचा रिपोर्ट आहे. आता ह्याचा अर्थ असाच निघत नाही की म्हणजे तेच दोघे जाऊन त्यांनी गोळी मारली, असा त्याचा अर्थ निघत नाही. पिस्तूल कोणाकडे तरी गेलं, अजून कोणीतरी मारली, पण कोर्टाने सुरुवातच अशी केली की त्या दोघांना तो परेडमध्ये ओळखलेलं नाही. मग ते कसे? मी म्हटलं मुद्दा तो नाही आहे, पिस्तूल मिळालं ना. बरं, दुसरं असं आहे की तुम्ही बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा लावता, कशासाठी?
अजून थोडे दिवस आत ठेवता येतं लोकांना, अजून चार्जशीट फाईल करायला वेळ द्यावा लागतो. तर मग कायद्याचे दोन्ही गोष्टी येतात. जर तुमचा तो कठोरपणा तुम्ही आरोपींच्या विरोधात लावता तर त्याच्या इतर पण प्रोव्हिजन्स तशाच लागू होतात. त्याच्यात असं आहे की सेक्शन 43E नुसार हे जर पिस्तूल त्या दोघांकडे मिळालेलं आहे तर त्यांची शिक्षा पक्की आहे. त्यांनी आणून सिद्ध करायला पाहिजे की आम्ही कसे निरपराध आहोत, हे तोच कायदा सांगतो. ही एक साईड आहे. याविषयी मी जे जजमेंट बघितलं त्याच्यात चकार शब्द नाही. हे कसं होतं मला कळत नाही. म्हणजे एकीकडे जर सांगितलं जातं की आता सत्र न्यायालयाने सांगितलं तर मग आता संपलं ना, ते एक ब्रह्मवाक्य झाल्यासारखं झालं. तर तसं नसतं. आणि तसंच असेल तर मग साईबाबाच्या बाबतीत ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली, मग तिथे कोण बोललं नव्हतं. हे असे सिलेक्टिव्ह न्यायाचे भाग आहेत. हे मी परत बाजूला ठेवतो. पिस्तुलाची थिरी कशी येते पहा. त्या दोघांकडून पिस्तूल मिळालं, ते पिस्तूल त्याचं हे सिद्ध झालं, ते मुंब्रा पोलिसांनी आधी ताब्यात घेतलेलं. मग काय झालं की जेव्हा हा बॅलिस्टिकचा रिपोर्ट आला, पुणे पोलिसांनी प्रॉपर अर्ज करून ते पिस्तूल त्या पोलिसांकडून स्वतःच्या ताब्यात घेतलं. ही गोष्ट साधारण जानेवारी 2014 पर्यंतची. आपण टाईम वाईज बघितलं तर ऑगस्ट 13, जानेवारी 14, मे 14 मध्ये तपास सीबीआयकडे गेला. तपास सीबीआयकडे गेला म्हणजे काय झालं, पुणे पोलिसांकडे जेवढं काही होतं ते असंच्या असं सीबीआयकडे हस्तांतरित झालं. म्हणजे पिस्तूल पण हस्तांतरित झालं, जे त्या SR सिंगांनी कोर्टात मान्य पण केलं. मग पानसरे मर्डर झाला फेब्रुवारी 2015 मध्ये आणि कलबुर्गींची हत्या झाली 30 ऑगस्ट 2015 मध्ये. मग सीबीआयने तपास कोणाचा होता, दाभोळकर केसचा. पण सीबीआयला हे कुठून सुचलं, का सुचलं त्याचं कारण मला माहीत नाही. पण सीबीआयने ह्या तिन्ही खटल्यांमधली जी शरीरात मिळालेल्या गोळ्या आणि आसपास पडलेली कार्ट्रिज होती, ही तिन्ही केसमधली गोळा केली आणि बेंगलोरच्या फोरेन्सिक लॅबला पाठवली. बेंगलोरच्या फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट असा आला की पानसरे केसमध्ये 2 पिस्तुलं वापरली, दाभोळकर केसमध्ये 1, हे बेंगलोरची लॅब पण सांगते, पानसरेमध्ये 2 आणि कलबुर्गीमध्ये 1, म्हणजे 1, 2, 1. तोपर्यंत गौरी लंकेश व्हायचं होतं, तो केस ती व्हायची होती. मग बेंगलोर फोरेन्सिक लॅब असं म्हणाली की जी 2 पिस्तुलं पानसरे केसमध्ये वापरलेत, आपण त्याला पिस्तूल A आणि पिस्तूल 2B असं नाव देऊ, A आणि B. तर पिस्तूल B जे होतं ते नंतर कलबुर्गी केसमध्ये वापरलं गेलं आणि पिस्तूल A जे होतं ते आधी दाभोळकर केसमध्ये वापरलं गेलं. म्हणजे मग तिन्ही केसेस इंटरलिंक्ड आहेत. मग त्या विचारवंतांच्या, मग ते मारेकरी एक आणि मग ते एक सगळं. आता पंचायत अशी आहे की फेब्रुवारी 2015 मध्ये जेव्हा पानसरेंना गोळ्या घातल्या गेल्या आणि दाभोळकरांना ज्या पिस्तुलातून गोळ्या घातल्या तेच पिस्तूल वापरलं गेलं, तर ते तर त्या दिवशी सीबीआयच्या कस्टडीत होतं. म्हणजे असं होतं की सीबीआयच्या कस्टडीतून ते पिस्तूल बाहेर आलं, तेच पिस्तूल त्यांनी पानसरेंना गोळ्या घातल्या आणि परत ते पिस्तूल सीबीआयच्या कस्टडीत गेलं. मग आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. ही मोठी पंचायत झाली. म्हणजे स्कॉटलंड यार्ड आजही आपण गुगल करून बघावं, सीबीआय ते स्कॉटलंड यार्डला पाठवणार आहे अशा बऱ्याच बातम्या. त्यांना फक्त ते डिले करायचं होतं. स्कॉटलंड यार्डला ह्यांना का पाठवायचं होतं की अरे हे आपल्याच अंगाशी आला, आता ह्याचं काय करायचं, म्हणून मग ते सगळं ते रचलं. पण अल्टिमेटली आज घडीला सत्र न्यायालयासमोर हाच पुरावा आहे जे मी सांगतोय ते. हे कसं चुकीचं होतं किंवा काय खोटं होतं हे काय त्यांनी आणलं नाही. बरं, जर पुणे पोलिसांनी खोटेपणा केला तर दाभोळकर कुटुंबियांना कोणी थांबवलेलं, सीबीआयला कोणी थांबवलेलं? तुम्ही कोर्टात जर खोटे कागदपत्र दाखल करत असता तर त्याला पण शिक्षा आहे. त्यासाठी हे मागे लागले का, मला तर नाही दिसत. म्हणजे ते तसंच सोडा, म्हणजे त्यांच्याबद्दल कोणीच बोलू नका असं करत. जेव्हा मग ह्या SR सिंगांना जेव्हा क्रॉसमध्ये आम्ही विचारलं की ह्याचं काय, मग त्यांच्या लक्षात आलं अरे हे तर तसंच राहिलं. मग ते 4 महिन्यांनी एक रिपोर्ट घेऊन आले की आम्ही त्यांना सोडतो. कुठल्या बेसिसवर सोडतो? पिस्तूल तर मिळालंय, नाही ते नाही बोलायचं, त्याचं नाही विचारायचं. आणि म्हणून मी म्हटलं निकालपत्रात याची चर्चाच नाही झालेली. हा मुद्दा आज तसाच्या तसा राहिलेला आहे की हे काय होतं. आणि मग पुढे ते म्हणाले की गौरी लंकेश केसमध्ये पण जे पिस्तूल होतं तेच पिस्तूल होतं, म्हणजे पिस्तूल B, म्हणून ती थिअरी एक. पण मग ती थिअरी एक असेल तर सीबीआयचा कोणतरी एक अधिकारी पानसरे केसमध्ये आत जायला पाहिजे, नाही तर पुणे पोलिसांचा कोणतरी एक अधिकारी आत बसायला पाहिजे होता त्याच्यातला. त्याची मागणी तुम्ही हायकोर्टात तर सतत जात होता, तिथे तुम्ही नाही मागणी करत, सीबीआय ते नाही बोलत, मग ह्याच्यावरती बोलायचं नाही तुम्ही. आम्ही फक्त हिंदुत्ववादी, हिंदू दहशतवाद याच्यावरच बोलणार. हे असं झालेलं नाही. ते पिस्तूल नष्ट करा वगैरे असे पुनाळेकरांनी. तो जो म्हणजे काय झालं की ज्यांच्याकडून पिस्तूल मिळालं त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही.
आणि ज्यांच्याकडे पिस्तुलाचं काहीच नाही मिळालं. मग त्या खाडीत काय झालं, 7.5 कोटीचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं असं ते म्हणतात. नॉर्वेचे डायव्हर्स आणले, दुबईच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि शेवटी टाकलं काय गेलेलं. जर ती थिअरी खरी म्हणायची तर शरद कळसकरची तो जे काही सांगतो ते अगदी खरं म्हणायचं, तर खरं तर ते खोटंच आहे. ते कर्नाटकात खोटं लिहून घेतलेलं आहे असं शेवटी आज कोर्टासमोर आलंय. ते जरी खरं म्हणायचं तरी शरद कळसकरने पिस्तुलाचे स्पेअर पार्ट टाकलेले. बाहेर खालून आलं एक एअर पिस्तूल आणि शेवटी असंच सिद्ध झालं की त्याने गोळ्या झाडल्या नव्हत्या. म्हणजे तुम्ही जी रेटून वारंवार स्टोरी सांगत होता ती खोटी निघाली. पण खोट्या थिअरीतले कथित सल्लागार तुम्ही आत घालणार आणि खऱ्या थिअरीतल्या लोकांना तुम्ही सोडून देणार. पण मग ह्याच्यावरती विवेक कुठे गेला, ह्याच्यावरती रॅशनलिझम कुठे गेला ते तुम्ही आम्हाला विचारायचं. नाही, कसे आपण सिनेमे पाहतो हॉलिवूडचे किंवा बॉलिवूडचे, तर त्यात एक कसं ग्रे शेडमध्ये रंगवलेले पोलीस वगैरे आपण बऱ्याचदा पाहिलेत की मुद्दाम ते काहीतरी क्रिएट करतात, असे पुरावे आणतात की ते खरे वाटतात. म्हणजे तिथे जेव्हा मांडले जातात तेव्हा की हे याने असं केलं होतं आणि हा फेकून गेला होता, मग आम्हाला सापडलं. आता ज्या पद्धतीने हे सगळं बघतोय आपण, म्हणजे मी अमित थडानींचं पुस्तकही वाचलं, त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हाही माझ्या लक्षात आलं की किती बालिशपणा जो आहे ना याच्यामध्ये डोकावतो. CBI सारखी यंत्रणा, तपास यंत्रणा, पुणे पोलिसांपासून सुरुवात झाली. गुलाबराव पोळ असताना त्यांनी प्लॅनचेट वगैरे केलं. जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका अध्वर्यू म्हणू आपण त्यांना, सर्वेसर्वा होते दाभोळकर, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं. त्यांच्याच खुनाचा तपास करायला प्लॅनचेट केलं गेलं. त्या प्लॅनचेटमध्ये पण त्याचा व्हिडिओ युट्यूबवर आहे. आज तुम्ही तो आवर्जून बघा. मला वाटतं ABP माझा किंवा ABP हिंदीमध्ये तो आहे. ते दाभोळकर त्या माणसाच्या अंगात येतात. त्याचं नाव ठाकूर, तो रिटायर्ड पोलीस कॉन्स्टेबल. ती खोली दिसते, त्या खोलीत असा भिंतीवरती व्यवस्थित येशू ख्रिस्ताचा फोटो आहे. आणि हे आता जे आपण पिस्तुलाची जी थिअरी बघतोय ना, की पुनाळेकरांनी त्या कळसकरला सांगितलं की ते ब्रेक इन टू पार्ट्स आणि मग ते तुकडे तुकडे करून खाडीत टाकून दे. ती खाडी पण कुठली तर आमची वसईची खाडी. आणि त्या खाडीत टाकल्यानंतर ते जेव्हा त्याचा शोध घेतला गेला तेव्हा ते पार्ट्स अगदी महिना आपोआप सगळे एकत्र झाले. त्याच्यातले जे स्क्रू वगैरे जे वेगळे केले गेले होते तेही तिथे कुणीतरी फिट केले आणि मग ते अख्खं पिस्तूल बाहेर आलं. यामध्ये एका शंकेला वाव आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की कळसकर एका व्यक्तीच्या गाडीतनं गेला, त्याचं नाव वगैरे त्यांनी घेतलं, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीची साक्ष नोंदवायच्या भानगडीत पडले नाहीत. म्हणजे हे ड्रायव्हर वगैरे पाठवून त्याचे पैसे कसे खाता येतील, माझा स्पष्ट आरोप आहे CBIवर. म्हणजे या 2 गोष्टी घडल्या होत्या की स्कॉटलंड यार्डबद्दल पण त्यांनी सांगितलं आम्ही स्कॉटलंड यार्डमध्ये पाठवणार आहोत. त्यावेळेला मी हायकोर्टामध्ये एक माझा अर्ज दिला होता, कारण त्यावेळेला माझी अटक झाली नव्हती, मी त्या प्रकरणातला वकील होतो. त्यामध्ये मी त्यांना ती जी ट्रीटी आहे, करार आहे भारताचा आणि इंग्लंडचा, तो जोडून दिला. त्यात स्पष्ट असं म्हटलेलं आहे त्यामध्ये की फॉरेन्सिकचं कुठचीही मदत आम्ही तुम्हाला देणारच नाही. म्हणजे अशा प्रकारे पिस्तूलं पाठवता येणार नाहीत, इंग्लंडचं सरकार ते घेणार नाही, मी लिहून दिलं. आणि तरी हे जवळपास 2.5 वर्ष उच्च न्यायालयात ते सांगत आले. माझं शपथपत्र उच्च न्यायालयापुढे होतं, परंतु हे कुटुंबीय आणि धर्माधिकाऱ्यांच्या समोर जेव्हा ते चालायचे जस्टिस धर्माधिकारी, हे सांगायचे त्याच्याकडे तुम्ही बघायचं नाही. त्याकडे न बघण्याचा त्यांचा कल होता. आणि 2.5 वर्षांनी माझ्या त्या अर्जातलीच वाक्य त्यांनी दिली की यामुळे जाऊ शकत नाही. 2.5 वर्ष यांनी प्रचंड प्रयत्न केले की CBIच्या टीमने जाऊन इंग्लंडला मज्जा करून यावी, हा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतर इथं सुद्धा त्या व्यक्तीची साक्ष घेता आली असती. जर त्यांनी टाकलं असतं काहीतरी आतमध्ये त्या खाडीमध्ये, तर ती व्यक्ती हो किंवा नाही म्हणाली असती, पुरावा झाला असता. तेवढी तसदी त्यांनी घेतली नाही, नाव घातलं, त्याच्याकडे CBI गेली सुद्धा नाही आणि सरळ ड्रायव्हर आणून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना घुसवले आणि यांनी त्याच्यामध्ये पैसे उचलले. त्यातली आणखी एक गूढ गोष्ट अशी आहे की त्यांना विचारलं न्यायालयात, या कंपनीने मग तुम्हाला काही अहवाल वगैरे दिला का? अहवाल दिला नाही, करस्पॉन्डन्स सुद्धा केला नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शन हे झालंय की त्यांना पत्र लिहून एक चेक दिला, त्याचे पैसे कुठून पोचले हे पुढच्या 24 मध्ये सरकार जे कोणी येईल त्याची ईडी चौकशी होईलच, कोणाकडे किती पैसे पोचले. तर या प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे. गंमत अशी की दाभोळकर कुटुंबीय विचारत नाहीत असा कसा तुमचा तपास, कुठे अहवाल. म्हणजे थोडक्यात CBIच्या अधिकाऱ्याला कुठचेच प्रश्न विचारायचे नाहीत. जोपर्यंत तो यांच्या मागे लागला आहे तोपर्यंत यांच्या मागे लागत राहा, त्यांना धरत राहा, हा यांचा सिद्धांत आहे. म्हणजे अतिशय विकृत विचारसरणी असं मला वाटतं त्यांच्या कुटुंबियांची. आणि वरवर विवेकाचं ढोंग करत राहायचं हे त्यांचं आहे. साधं गंमत बघा ना की दाभोळकरांबद्दल काही कोणी वाईट बोललं, कोणी म्हणू नये, शेवटी मृत व्यक्ती आहे, मृताबद्दल कोणीच वाईट म्हणू नये असं माझं म्हणणं आहे. परंतु आर्थिक व्यवहार
आज अविनाश पाटलांचं आणि त्यांचं तुंबळ युद्ध सुरू आहे, हे आर्थिक मुद्द्यांवर सुरू आहे ना. शेवटी हा अर्थव्यवहार आहे. आणि माझ्याबाबत म्हणाल तर मला अटक झाली, ठीक आहे, आज मी स्पष्टपणे सांगतो, याच शरद कळसकरचा ज्याची खोटी साक्ष नोंदवून जबरदस्तीने त्याची सही दाखवून तुम्ही मला अटक केली, आज सुद्धा त्याचा वकील मी आहेच. दुसऱ्या प्रकरणात आहे, नालासोपा प्रकरणात अद्यापही मी त्याचं वकीलपत्र सोडलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की मी जाहीरपणे सांगितलं मी कोणाशी काय बोललो किंवा नाही, आणि बोललो असल्यास काय बोललो हा वकील म्हणून माझा अधिकार आहे. कोणतंही सरकार, कोणती एजन्सी मला घाबरवू शकणार नाही. याच्या पुढेही कोणी आरोपी असतील हिंदुत्ववादी, कोणी फरार असतील, कोणी आरोपाखाली असतील, त्यांनी थेट येऊन मला भेटावं, वकिली सहाय्य मी देणार. या गोष्टींनी मी घाबरून जाईल अशा समजामध्ये कुणीही राहू नये. आज सुद्धा कळसकरचं वकीलपत्र माझ्याकडे आहे. माझी प्रॅक्टिस बंद पडेल, मला कमी पैसे मिळतील, तो एका साध्या शेतकरी घरातला आहे, या आर्थिक विचार आम्हाला येत नाही. कुटुंबियांसाठी मात्र नक्की येतो आहे. सीबीआयसाठी हा सगळा आर्थिक विचारच आहे असा माझा थेट आरोप आहे. विक्रमजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता ते कळसकर आणि अंदुरे यांनी हे थेट हत्यारे किंवा मारेकरी असा त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पुनाळेकर सरांचं जर आपण त्यांच्यावरचा आरोप ऐकलाच की बंदुकीची विल्हेवाट लावण्याचा सल्ला दिला म्हणून त्यांनाही त्यांच्यावरही ठपका ठेवून त्यांनाही आत टाकलं गेलं होतं. तुमच्यावर आरोप काय होता? मगाशी सांगितलं तसं 25 मे 2019 या दिवशी जेव्हा मला बोलवलं सीबीआयच्या ऑफिसला, तिथे गेल्यावर मला समजलं की पुनाळेकर सरांना पण तिथे बोलवलं होतं चौकशी. लगेच आम्हाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवण्यात आलं की दुपारी 1 वाजताची घटना. 4 वाजेपर्यंत मी वेगळ्या खोलीत होतो, ते वेगळ्या खोलीत होते. 4 वाजता तो सुभाष रामरूप सिंग माझ्याजवळ आला, मला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि मला त्यांनी त्यांच्या अटकेचा पंचनामा दाखवला. हे बघा, यांना आम्ही अटक केली कारण आमचा रागच आहे. आम्ही सांगतो तशी साक्ष द्या आणि घरी जा. नाही, आणि साक्ष त्यांनी टाईप केलेली होती, ह्याच्यावर सही करा साक्षीदार म्हणून, नाहीतर ह्याच्यावर सही करा अटकेचा पंचनामा. म्हणजे मी खोटी साक्ष कोणाचाच विरोध देत. त्यांनी तो कागद मागे घेतला, अटकेचा पंचनामा पुढे केला, मला अटक झाली. मग मी विचारलं त्यांना, बाबा अटक केली ठीक आहे, पण आधार काय? 2013च्या ऑगस्टमध्ये हत्या झालेली आहे. आज मे 2019 चालू. मधल्या काळात 2016 मध्ये तुमचे वेगळे शूटर होते, 2018 मध्ये दुसरं व्हर्जन आलंय शूटरचं. ते शूटरला पण आधीच्या ओळखलेलं आहे साक्षीदारांनी, म्हणजे त्यांचे फोटो, यांचेही फोटो ओळखलेले आहेत. आता मला कशाच्या आधारे अटक करताय? तेव्हा हा सुभाष रामरूप सिंग म्हणाला की या प्रकरणात जो शूटर म्हणून पकडलाय कळसकर, तर त्याचं बँगलोर मधल्या कर्नाटक राज्यातल्या दुसऱ्या केस मधलं कन्फेशन, जसं आपल्याकडे मोका आहे तसं तिकडे कोका आहे, सेम कलम सगळी, नाव फक्त वेगळं. तर त्याच्या कलम 19 प्रमाणे जो कबुली दावा बसतो IPS अधिकाऱ्याकडे, तो आरोपीच्या विरोधात पुरावा म्हणून हे करता येतो. तसं तिकडच्या त्याच्या कन्फेशनच्या आधारे तुम्हाला इथे अटक केली. तर मी सरांसोबतच असल्यामुळे मला माहिती होतं त्याचं कन्फेशन, आणि त्यांनी ते नाकारलं हेही मला माहिती होतं. पण मी म्हणून त्यांना विचारलं, तुम्ही मला आज अटक करताय ना, ते कन्फेशन 7 महिन्यापूर्वीच आहे. या 7 महिन्याच्या काळात किमान 25 वेळा मी पुनाळेकर सरांसोबत कोर्टात आलोय, तुम्ही तिथे आलेला आहात, आपण एकत्र बरेचदा बोललोय. 2 वेळा तर आमच्या ऑफिसमध्ये येऊन चहा पिऊन गेलात तुम्ही या काळात. आत्ताच का अटक? याचं कारण सांगा. 7 महिने म्हणजे एकीकडे दाभोळकर केस विषयी जेव्हा कधी तोंड उचकटलं जातं तेव्हा ही हत्या म्हणजे लोकशाहीची हत्या, पुरोगामित्वाला खटा पाडणारी घटना वगैरे वगैरे बोलता. मग माझ्यावर जो आरोप आहे तो विचार करता मी प्राईम अॅक्यूज म्हटलं पाहिजे ना. मला 7 महिने का नाही अटक केली? तेव्हा हा सुभाष रामरूप सिंग म्हणतो, तू कोण बे मला विचारणारा, आणि तुझ्या ह्याला मी उत्तर द्यायला बांधील नाही प्रश्नाला. मी म्हटलं ठीक आहे बाबा, हिंदुत्ववाद्यांची हीच लायकी असेल सीबीआयच्या लेखी, नका देऊ उत्तर. कोर्ट तर विचारेल ना, तेव्हा तर उत्तर द्यायला काहीतरी. तेव्हा अत्यंत मुजोरीने हा म्हणाला मला की मी रिटायर होईपर्यंत मला कुठलाच कोर्ट हा प्रश्न विचार. म्हणजे ठीक आहे, इथे वल्गना करतोय, कोर्ट विचारते हो. दुर्दैवाने 25 मे 2019 ला मला अटक झाली. त्या दिवशी त्याची वल्गना 31 डिसेंबर 2022 ला सुभाष रामरूप सिंग रिटायर झाला. या 3.5 वर्षाच्या कालावधीत कुठल्याही कोर्टाने 7.5 महिने विलंब का, हा प्रश्न एकदाही, आता तर मी म्हणेन निकालाच्या दिवसापर्यंत कुणीच त्याला विचारलं नाही. कुणीच. निकालाच्या 170 पानात पण या गोष्टीचा कुठे उल्लेख नाही.
आणि मग माझ्यासाठी पुरावा म्हणून काय, तर आमच्या दोघांच्या विरोधात जे सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल झालं त्याच्यामध्ये एक मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, फर्दर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. त्यात फक्त एवढंच लिहिलं, त्यांनी 2 मोबाईल नंबर दिले होते आणि these 2 मोबाईल नंबर्स वेअर इन यूज ऑफ विक्रम भावे अँड वेअर लोकेटेड नियर बाय क्राईम सीन बिफोर 10 to 15 days अप्रॉक्स, ते सुद्धा बिफोर मर्डर ऑफ दाभोळकर. मग आता ते नंबर माझे असतील आणि ह्या सगळ्याला आधार काय, तर ॲज पर CDR अनालिसिस रिपोर्ट. आता गंमत अशी की हे 2 नंबर आता CBI सारखी यंत्रणा आहे, परदेशातनं पण काय काय घेऊन येतात उचलून. मग मोबाईल कंपनीला एक पत्र दिलं असतं तर रजिस्ट्रेशन फॉर्म आले असते कोणाच्या नावावर रजिस्टर आहे. ते दोन्ही मोबाईल माझ्या नावावर असल्याचा पुरावा नाही. बरं, ते दुसऱ्या कोणाच्या नावावर रजिस्टर असतील आणि मी ते वापरत होतो तर तसा पुरावा पाहिजे, तोही नाही. शपथेवर माझ्या जामिनाला विरोध करताना वारंवार जे बोललं गेलं की ॲज पर CDR अनालिसिस, तो CDR अनालिसिस निकालाच्या दिवसापर्यंत कोर्टाच्या रेकॉर्डला नाही. इचलकरंजीकर साहेबांनीच क्रॉसमध्ये या सुभाष रामरूप सिंगला विचारलं, अरे आता तरी आणतो CDR अनालिसिस, तेव्हा तोच म्हणतो नाही माझ्याकडे तो नाहीच आहे कधी, मी फक्त तोंडी माहितीवर ते लिहिलं होतं वेळोवेळी. त्यात एक मोठी गडबड आहे, ती अशी आहे की विक्रमला पकडायचंच होतं आणि त्यावेळेला मगाशी मी नाव घेतलं, मिलिंद देशमुख सारख्या व्यक्तीचा त्यामध्ये हात होता, काही अधिकारी होते. तर बऱ्याच टीम वेगवेगळ्या पातळीवर पुरावा तयार करण्याचं काम करत होत्या. त्यामुळे विक्रम विरुद्ध असं मांडण्यात आलं की ऑगस्ट 2013 ही हत्या झाली 20 ऑगस्टला, तर 17 तारखेला 12 तारखेला विक्रम पुण्यामध्ये होता, अशा स्वरूपाचं म्हणणं मांडलं. आणि जेव्हा त्याचा कळसकरचा तथाकथित जो निवेदन त्यांनी घेतलं, ज्यावर पोलीस अधिकाऱ्याची सही आहे, कोर्टाची सही नाही, मुंबईत आल्यावर कोर्टापुढे त्यांनी सांगितलं की मी काही असं सांगितलेलं नाही. तर त्या निवेदनामध्ये जूनमध्ये विक्रम भावेंनी त्यांना फिरून जागा दाखवल्या असं आलं. आणि असं झालं की जे त्यांनी CDR त्यावेळेला ATSने घेतले होते सगळ्याच, त्यांनी जवळपास 1,500-2,000 हिंदुत्वनिष्ठांचे CDR मिळवले होते. तर त्यामध्ये विक्रमचा त्यावेळेच्या मोबाईलचा जो CDR आला त्याचा उल्लेख आला की जून-जुलैमध्ये नाही, ऑगस्टमध्ये होता. आणि कळसकरच्या निवेदनामध्ये असं वाक्य घुसडण्यात आलं होतं की जूनमध्ये त्यांनी आम्हाला जागा दाखवली बरं का. मग जेव्हा निवेदन करताना सुभाष रामरूप सिंगांच्या लक्षात आलं की त्रुटी आहे, हे विचारतायत की तुम्ही एक पंचनामा घेतलात आणि जून लिहिलं त्याच्यामध्ये, जूनमध्ये केलं, जूनमध्ये नाही आहे ना तो तिथं, जूनमध्ये कुठं गेलाच नाही तो पुण्याला. मग ते म्हणाले माझ्याकडे CDRच नाही आहे. आणि तो CDR असल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये मात्र त्यांनी केला आहे. म्हणजे एक अभूतपूर्व घटना आहे की चार्जशीटमध्ये तुम्ही म्हणताय की माझ्याकडे CDR आहे, मला ATSने दिला आहे, आणि ऐन वेळेला तो असल्याचं नाकारतायत. असलेली डॉक्युमेंट्स यांनी नाकारलेली आहेत. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. किंबहुना सांताक्रूजचा FSL रिपोर्ट गोळ्या मॅच झाल्या, ते द्यायला तयार नव्हते. शेवटी आम्ही सांगितल्यावर त्यांनी तो कोर्टापुढे पुरावा म्हणून घ्यायला मंजुरी दिली आणि त्या पुराव्यावर न्यायालयाने काही टीका टिप्पणी काही केली नाही. म्हणजे एकंदरीत प्रकार कसा होता की कुठच्याही प्रकारे, म्हणजे पुराणात जी आपल्या कथा होती आपल्या हिसाब नीतीमध्ये वगैरे, की तो म्हणतो तू नाही तर तुझा बाप, म्हणजे त्याला खायचं असतं लांडग्याला, आणि तो म्हणतो तू नसेल तर तुझा बाप, त्या गरीब प्राण्याला, हरणाला किंवा पक्षाला जे काय आहे. तशीच इथे कथा झालेली आहे की विक्रम तुम्ही जूनमध्ये तरी गेला होतात, ऑगस्टमध्ये तरी गेला होतात, अशा प्रकारचं त्यांनी एकंदरीत कृत्य केलं. आणखी एक घडलं, आम्ही वारंवार CBIच्या संपर्कात होतो, ते आमच्या कार्यालयात येत होते, आमच्याबरोबर चहा कॉफी पित होते. न्यायालयात गेल्यानंतर मी पुढे बसायचो, CBIचे अधिकारी मागे उभे राहायचे. अशा परिस्थितीमध्ये तिथं मी वकील असताना त्यांनी आणखी एक प्रकार केला की त्यांनी विक्रमला बोलावलं, त्याचे फोटो मागितले, यांनी देऊन टाकले. त्यांनी एक फोटो पंचनामा केला, कळसकर तिथंच होता त्यांच्या कस्टडीत, त्यांनी समोर आणलं नाही. विक्रमला सांगितलं तू आता जा घरी, आणि फक्त फोटो घेऊन त्यांनी कळसकरच्या त्याच्यावर सह्या घेतल्या की हाच तो माणूस, आणि वर लिहिला, आणि ते हस्ताक्षर त्याचं नाही आहे. म्हणजे फोटोच्या मागे का सही घेतली, ती मुळात कळसकरची आहे की नाही हे सुद्धा कोणाला माहीत नाही. मग प्रश्न असा येतो की कळसकरनी समजा त्याचं नाव घेतलं, त्याच दिवशी का नाही अटक केली, 7.5 महिने का जाऊ दिले. याचं कदाचित मला एक कारण असं दिसतं की त्यानंतर CBIचे अधिकारी आपल्या रकमा वाढवत गेले, काय मिळायचं आहे बाबा, आता कोणी मिळत नाही, यांना पकडूया, या स्वरूपाचं भ्रष्टकृत्य इकडे घडलेलं असा माझा समज आहे. अन्यथा, आणि एरवी कुठे घडलं असतं ना तर त्या अधिकाऱ्याची नोकरी गेली असती, त्याला अटक झाली असती. तुम्हाला आठवत असेल की सतीश शेट्टी प्रकरणात आंधळकरांना अटक झाली होती. मला प्रश्न पडतो, या सतीश शेट्टीचं नाव दाभोळकर कुटुंबीय वारंवार घ्यायचे, मग आंधळकरला अटक झाली तशी सुभाष सिंगला अटक करायची मागणी त्यांनी का नाही केली? कारण सुभाष सिंग त्याच्या मनाप्रमाणे झुकत होता, वाकत होता, तिथं काहीतरी बोलणं चाललं होतं. आणि उच्च न्यायालयाचा आदेश आहे, गंमत बघा, उच्च न्यायालयाच्या आदेशात असं म्हटलंय की सुभाष सिंग यांनी तपास करताना सगळ्या त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात. दाभोळकर कुटुंबियांनी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली, आमच्या सगळ्या सूचना घेतल्या बरं का, म्हणजे ह्या सूचना आमच्या होत्या,
हे त्यांनी न्यायालयासमोर मान्य केलंय आणि आज ते म्हणतात त्याच्यात राजकीय हस्तक्षेप झाला. म्हणजे याची अटक झाली विक्रमची त्यांच्या सांगण्यानुसार, माझी अटक झाली त्यांच्या सांगण्यानुसार, या दोघांवर आरोप ठेवले त्यांच्या सांगण्यानुसार, आणि आज ते म्हणतात केस फेल झाली, कोर्टात मी साक्षीला येणार नाही, मुक्ताबाई येणार नाहीत, अमित दादा आहेत ते सगळीच उत्तरं नाकारणार आणि मग ते म्हणणार यात हस्तक्षेप झाला आहे, हिंदुत्ववादी सरकारचा हात आहे, न्यायमूर्ती असं म्हणाले. मला हा सगळा प्रकार अतर्क्य वाटतो. आणि याला जर विवेक म्हणायचा असेल तर मला वाटतं महाराष्ट्राने काहीतरी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की आपण कुठे चाललो. खरं आहे. तुम्ही काहीतरी तुमचा मुद्दा सांगा. त्यात सीबीआयने कसे खोटेपणा केला आणि तो कसा परत दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं. तो जो फोटो विक्रम भावेंकडून घेतला, शरद कळसकर आत बसलेला आहे, तो फोटो त्यांनी घेतला. तो फोटो म्हणजे मी समजा सीबीआयचा अधिकारी आहे, मी विक्रम आहे, तुम्ही विक्रम भावे आहात आणि हे समजा शरद कळसकर आहेत, तर मी तुमच्याकडून तुमचा फोटो घेतो. दोन इंडिपेंडंट माणसं आहेत असं ते म्हणतात, ज्यांच्यासमोर मी त्याचा पंचनामा करतो. तुमची सही येते, त्या दोघांची सही येते, माझी सही येते, सीबीआयचा अधिकारी म्हणून, आणि तुम्ही जाता. ह्या दोघांना घेऊन मी यांच्याकडे येतो, हे शरद कळसकर आहेत, आणि म्हणतो हाच का फोटो? शरद कळसकर हो तोच फोटो. मग त्यांची सही, परत माझी सही आणि दोन साक्षीदारांची सही, असं सगळं त्याच्यात येतं. चूक जेव्हा तुम्ही खोटं करता ते कुठेतरी खोटंच राहतं. तुमच्याकडून फोटो घेतला जातो दुपारी 2:30 वाजता आणि यांना दाखवला जातो 2 वाजता. उलटं कसं होऊ शकतं? 2ला फोटो घ्याल, 2:30ला दाखवाल ना. उलटं बरं, समोरासमोर तर भेटवा, ते नाही करत, फोटो दाखवायचा, खोटं करून घ्यायचं आहे, पण कधीतरी ते खोटं उघडं येतं. मग हे खोटं जेव्हा आम्ही हायकोर्टात दाखवलं तेव्हा ते म्हणले ती टायपिंग मिस्टेक आहे. अशा वेळेला टायपिंग मिस्टेक होतात. हायकोर्ट म्हणलं अजिबात चालणार नाही, हे सरळ सरळ काहीतरी खोटं झाल्याचं दिसतं. मग त्यांनी ते साक्षीदार इकडे आणलेच नाहीत. तो जो कन्फ्युशनवरती तुम्ही गुगल कराल तर त्याच्या अशा बऱ्याच गोष्टी येतील. कन्फ्युशन होतं. काय होतं? सहिष्णू हिंदू म्हणतो, काहीतरी असेल ना. सहिष्णू हिंदूची मानसिकता अशीच असते की नाही, ज्या अर्थी कोर्ट म्हणतं, ज्या अर्थी पोलीस म्हणतात, सीबीआय म्हणतं, तर असेल ना काहीतरी. आता असं आहे की सीबीआयचा अधिकारी जेव्हा कोर्टात येतो तेव्हा तो म्हणतो नाही, तो अभिषेक खरे होता, कागदावरती अभिनव खरे. अभिषेक खरे होता का अभिनव खरे? या नावाचा माणूसच अस्तित्वात होता की नाही, ही इथून पहिली सुरुवात आहे. मग ते आणि हे आता जे निकाल दिलेला आहे कोर्टाने, ते सारखं म्हणतं त्याच्यात 2दा तरी उल्लेख आहे की सीबीआयने तो कन्फ्युशन प्रूव्ह नाही केलं. म्हणजे ते केलं असतं तर मला जरा बरं झालं असतं असं काहीतरी कोणाला वाटत होतं का? पण त्याचे नुसते ढोल वाजवत राहायचे, लवकरच येत आहे असं म्हणून आणायचं काहीच नाही. ट्रायलमध्ये ह्या कुठल्याच गोष्टी आल्या नाहीत. त्यांनी 2 पंचनामे केले त्यांनी. ते म्हणले सचिन अंदुरेने सगळं दाखवलं आम्हाला, आणि मग 1-2 साक्षीदार आणले आणि सीबीआयचं म्हणणं होतं की ते सगळं आम्हाला दाखवलं, आणि मग त्या दाखवल्यामुळे आमची खात्री पटली की सचिननेच तो खून केलेला आहे, म्हणून आम्ही त्याला लगेच अटक केली. मग हे दाखवलं त्यातला पंच तोच जो अटकेचा पंच होता. मग त्या पंचाने येऊन दोन्ही गोष्टी सांगायला पाहिजे होत्या की हो हे सगळं मला दाखवलं आणि अटक पण माझ्यासमोर झाली. तर तो ते काहीच सांगत नाही. याचा अर्थ त्याच्या कुठेतरी फक्त सह्या घेतल्या असं होतं. बरं, कोर्टाने या बाबतीत आहे ना, आता दाभोळकर कुटुंब पण बोलत नाही आणि सीबीआय पण बोलत नाही की कोर्टाने हे मान्य केलंय की तुम्ही सचिनचं ते सगळं दाखवलं. त्याला त्याने एक फार असं मोठं गोंडस नाव दिलंय, क्राईम रिकन्स्ट्रक्शन पंचनामा. सचिनचा पण आहे, शरदचा पण आहे. मी कोर्टाला दाखवलं, हे बघा म्हटलं हे सगळं कॉपी पेस्ट आहे. इथलं शब्द न शब्द इथे कसं काय येतं? 2 वेगळी माणसं काहीतरी सांगतात, त्यांची भाषा बदलते, त्यांचा सिक्वेन्स. आत्ता मी सांगतोय हेच मी 5 मिनिटांनी सांगायला गेलो तरी शब्द बदलतील. इथे शब्दशः कसं येतं? कोर्ट म्हणतं हे कॉपी पेस्ट आहे. मग ह्याच्यावरती बोलणार का की सीबीआयने खोटे पंचनामे तयार केले? तुम्ही मागणी करा ना. मग ती मागणी ते करणार नाही. हे काहीतरी ना असं, मी त्यांना एक प्रतिनिधी म्हणून पाहतो की एक कारण शेवटी ना ह्या एकूणच 15 वर्षात किंवा 20 वर्षात सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती विरुद्ध अनीस, ही काय 2 संघटनातली लढाई किंवा 2 कुटुंबातली लढाई नाही आहे. ही 2 विचारांमधली. आता ह्याच्यात काय असं होतं पहा, ते काय सांगतात की कायद्याच्यामुळे विरोध होता. प्रत्यक्षात आता समजा कायदा येऊन 10 वर्ष झाली, मला कोणीतरी सांगावं की ते सनातन संस्थेच्या विरोधात केसेस झाल्यात का? ह्याचं उत्तर नाही आहे. अमित दाभोळकरांनी स्वतः कोर्टात मान्य केलं की ह्या सगळ्या 10, 15, 20 वर्षाच्या संघर्षाच्या ह्याच्यात असं कुठेच झालं नाही की सनातनचे कार्यकर्त्यांनी अनिशच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्याची कुठेतरी कंप्लेंट झाली. आता कदाचित परत खोटी कंप्लेंट तशी येऊ शकते, कारण मी आज हे सांगतोय की तसं त्यांनी कोर्टात मान्य केलं. उद्या काही होऊ शकतं, पण आज घडीला
ते मान्य करतात की असं काही झालं नाही. बरं, दुसरं ते म्हणतात कायदा आला ना शेवटी. मग माझ्या माहितीनुसार असं आहे की दाभोळकरांचं जे मूळ प्रारूप होतं ते त्या काँग्रेस सरकारने ते आणलंच नाही. मला वाटतं वळसे पाटील आणि अजित पवार असे बहुतेक होते, त्यांनी ते सगळं टोन डाऊन केलं, श्याम मानवांकडून सजेशन घेतल्या आणि एक वेगळं व्यवस्थित कायदा आणला, ज्याच्याबद्दल विरोध अंधश्रद्धा जोपासण्याला नव्हताच त्यांचाही कधी, जेवढं मी कागदावरून बघून सांगतो. विरोध त्याच्या मागच्या प्रवृत्ती नव्हता. त्या मागच्या प्रवृत्तींचा एक मुद्दा कसा, दाभोळकरांच्या प्रारूपात एक प्रोव्हिजन काय होती की मूर्तीपुढे पशुबळी दिला तर तो गुन्हा. बघा, आता सर्वसामान्य म्हणून पशुबळी दिला चुकीचं झालं, मग मूर्तीपुढे दिला नाही तर त्याला शिक्षा नाही. आता बकरी ईदला कुठल्या मूर्तीपुढे बळी दिला जातो? मग हे सिलेक्टिव्ह का करता? पशुबळी तर सरसकट पशुबळी करा. आता हे काळ गेलं ना, म्हणजे जे बिल तुमचं नव्हतं, जे बिल पास झालं ते तुमचं नव्हतं, त्याच्याबद्दल आता ते आमचंच होतं असं परत काहीतरी एक कलर त्याला दिला जातो. तर ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरं आम्ही कोर्टासमोर हे पण आणलं की असं कुठे होतं का की जर हे काहीतरी दोन प्रवृत्तीतले संघर्ष होते तर दाभोळकर आयुष्यभर फक्त कायद्यासाठीच काम करत होते. त्यांच्याच म्हणण्यानुसार ते बोगस डॉक्टरांच्या विरोधात काम करत, 4 अजून गोष्टी होत्या. त्यांनी दर्ग्यांच्या बद्दल लिहिलेलं. आता सर तनसे जुदा, ती काय मोठी म्हण आहे ती, तर ती सर तनसे जुदाची घोषणा काय हिंदुत्ववादी देत नसतात. पण मग त्याच्यातून म्हणजे आपल्याला आठवत असेल की त्या डेन्मार्कमधल्या एका नियतकालिकाने काही आक्षेपार्ह चित्र काढले म्हणून त्यांच्यावरती हल्ले झाले. तो एक जागतिक स्वरूपाचा इश्यू झाला. मग हा पण त्या अँगल तपासात घेतला पाहिजे. आमचा मुद्दा हा होता की या संघटनांच्याबद्दल जे काही म्हटलं जात आहे तर फक्त एवढाच अँगल आहे असं नाही आहे, इतर अँगल होते जे तपासात घ्यायला पाहिजे होते. तर त्याचं इंटरप्रिटेशन काही वेगळ्या स्वरूपाचंच आलं आहे असं प्रथमदर्शी दिसतं. पण खोटे पुरावे बनले का ते कोर्टाने पण तर मान्य केलेले आहेत. मग ह्याच्यावरती बोलता का? त्याच्यावरती पिन ड्रॉप सायलेन्स आहे. मुळात हा खटलाच सगळा खोट्या पुराव्यांवर आणि ज्याचा वस्तुनिष्ठ ज्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता अशा गोष्टी उभ्या करून हा खटला चालवला गेला. मुळात मला आता या सगळ्याच्या कन्क्लुजनवर येताना एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अंदुरे आणि कळसकर यांना जी अटक झाली त्यांचा सनातन संस्थेशी संबंध नाही असं वरकरणी तरी दिसतं. म्हणजे ते काय सनातन संस्थेचे साधकही नाही आहेत आणि ते कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत की नाही हे सुद्धा सिद्ध झालेलं नाही. मग त्यांना झालेली अटक जी आपण अन्यायकारकच म्हणतो आहे, पण पुढे आता जो काही त्याला उच्च न्यायालयात तुम्ही आव्हान देण्याचं सुतोवाच केलेलं आहे, तर या सगळ्या खटल्यातला जो फोलपणा आहे ना, जो बालिशपणा आपण ज्याला म्हणतो आहे की आपण वारंवार चर्चेतून तो सिद्ध होतो आहे. अगदी ते बंदूक तोडण्याची थिअरी, डायव्हर्सची थिअरी, त्यामागून पैसे कमवण्याची थिअरी. म्हणजे तुम्ही विचार केला तर त्या खाडीत तिथल्या आजूबाजूच्या गावातल्या कुठल्या तरी 2 पोरांना सांगितलं असतं कोळी आगरी, तर त्यांनी ते काम केलं असतं आणि अगदी 1000-500 रुपयात झालं असतं. तिथे करोडो रुपये खर्च झाले. ते नॉर्वेचे डायव्हर्स मागवायला लागले. याचा अर्थ कुठेतरी आर्थिक लाभ व्हावा या सगळ्या, म्हणजे लोकांची प्रवृत्ती बघा कशी असते की एका माणसाचा खून झाला आहे आणि त्या खुनाच्या आरोपात 5-6 लोकांना अटका झालेल्या आहेत. त्यांचं पूर्ण करिअर आहे, त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. भावेंचं तर मला वाटतं वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही त्यांना येऊ दिलं नाही. एवढी वाईट परिस्थिती असताना त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारी लोक जी असतात ना, म्हणजे प्रवृत्ती, ती मंडळी, तीच मला या सगळ्या याच्यात दिसत आहेत प्रामुख्यानं. तर हे सगळं एका बाजूला असताना आता हे बिचारे 2 जे अडकलेत, आता ज्यांना जन्मठेप झाली आहे, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करताना या सगळ्या खटल्याचा तुम्ही एक अस्त्र म्हणून वापर करू शकता का? की हा खटलाच मुळात फोल आहे, ज्या पद्धतीने उभा राहिला आहे, याच्यात कुठलेच पुरावे अगदी स्ट्रॉंग नाही आहेत. ज्या गोष्टी अगदीच हवेत उभ्या केलेल्या आहेत आणि मग त्या एका वेगळ्या पॉईंटवर आल्या की ते मान्य करत नाहीत. तिथे जिथे त्यांना आवश्यक असतं तिथे ते मांडले गेलेत. या सगळ्या गोष्टींचे जे लूप होल्स तुम्ही जे म्हणतो आपण ज्याला याच्या भाषेमध्ये, कायद्याच्या भाषेत, त्या बेसवर असं होऊ शकतं का की ह्या दोघांची सुटका होऊ शकते, की असं आहे की खरोखरच या दोघांच्या विरोधात काही असे स्ट्रॉंग पुरावे आहेत? नाही, विषय असा आहे की या दोघांबद्दल सुद्धा हे दोघे तरुण निर्दोष आहेत. घडले असं की हा तपास पहिल्यापासून भरकटत गेला. कुटुंबियांना एवढी सुवर्ण संधी दिली होती, म्हणजे ते तपास टीमचा भाग होते उच्च न्यायालयाने, आणि एकेकाची नावं घेत गेली, सगळीच नावं फोल होत गेली.
त्यावेळेला कळसकरला सुरुवातीला पकडलं. तो मुंबईला आला होता, एकाच्या घरी भावाच्या ॲडमिशनसाठी राहिला आणि त्यामध्ये वैभवराव तिथे काही शस्त्रसडा वगैरे सापडला. त्याचा दोघांचा काही संबंध नव्हता खरं म्हणजे. त्या प्रकरणात मी वकील आहे, तुम्हाला जबाबदारीने सांगतो. त्याचं नाव घेतल्यानंतर स्वाभाविकच कोणाच्या तरी मनामध्ये आलं की तो आहे संभाजीनगरचा, जे पूर्वी औरंगाबाद होतं. तर तिथल्याच आणखी एका तरुणाला घेऊन एक जोडी जमवून टाकू, अशी ती जोडी जमलेली आहे. म्हणजे त्या 2 तरुणांचा मी स्वतः सनातनचा पदाधिकारी वगैरे काही नाही. सनातन संस्थेमध्ये विश्वस्त कोण आहेत हे सुद्धा मला माहीत नाही. आणि त्यांच्या व्यासपीठावर वगैरे जाण्याचं म्हणाल तर मी धार्मिक संघटना शंकराचार्यांसोबत सुद्धा माझा फोटो आहे, माझा मालेगावमधल्या लोकांसोबत आहे, माझं धनंजय देसाईंसोबत आहे, संघाच्या लोकांसोबत आहे, भाजपच्या आहे. त्यामुळे तेवढा संबंध आहे, प्रत्येकाची बाजू मांडली आहे. प्रश्न असा आहे की त्यांना ज्या वेळेला यांचा संबंध जोडावा असा वाटला त्यांनी तो जोडला, त्यांना उचललं आणि त्यानंतर ती पुढची सिद्धांत ते बनवत गेले. पण जी माझी माहिती आहे या दोघांचा सनातन संस्थेशी संबंध कधी नव्हता. पण म्हणून ते दोषी आहेत. आता कोणीतरी असं म्हणालं की बाबा सनातन संस्थेला क्लीन चिट आहे, हे दोघे दोषी आहेत, असं कुणी म्हणणार नाही, कुणी म्हणू नये. कारण या 2 तरुणांना पूर्णपणे गोवलेलं आहे. पूर्णपणे या 2 तरुणांविरुद्ध न्यायालयाने सुद्धा असं म्हटलेलं नाही की त्यांचा ना काही सनातन संस्थेशी संबंध आहे किंवा त्यांचं काहीतरी वैर आहे, पण यांना गुंतवलेलं आहे. त्यामुळे हे 2 तरुण आहेत, हे त्यांना वाचवलं पाहिजे. आणि एक वकील म्हणून माझ्याकडे त्यावेळेला कळसकरची केस आली होती. त्यामुळे सगळ्या ताकदीनिशी या दोघांना सोडवायला आम्ही वचनबद्ध आहोत. आणि या दोघांची निश्चित सुटका होईल. पुरावा तर नाहीच आहे, पण ही नकली केस आहे आणि यामध्ये काय काय फ्रॉड झालेला आहे हे सगळं न्यायालयासमोर आम्ही निश्चित मांडणार आहोत. आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. आणि शेवटची एक माझ्या वतीने गोष्ट सांगतो की आम्ही स्वस्थ बसणार नाही. असं या प्रकरणात आम्ही होऊ देणार नाही की तेच बोलत गेले आम्ही फक्त डिफेंड. आम्ही आमची बाजू मांडू आणि यांचा जो पर्दाफाश आहे या अधिकाऱ्यांचा, या हितसंबंध असणाऱ्या लोकांचा, ज्यांनी यामध्ये मृताच्या टाळवरचं लोणी खाल्लेलं आहे, अशा लोकांचा पर्दाफाश सुद्धा आम्ही करत राहणार. आम्ही कोणाला घाबरत नाही, त्यामुळे आम्ही करणार. 2-3 गोष्टी याच्यात सांगेन. पहिलं तर या खटल्यात न्यायालयाने स्वतःच हे लिहिलेलं आहे की ज्या साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारावरती शिक्षा दिली आहे त्या साक्षीदारांची साक्ष अशी वाचली तर त्याच्यात बऱ्याच कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, बरंच ते चुकीचं झालेलं आहे, हे कोर्ट मान्य करतं. पण मग ते एकत्र वाचलं की ते बरोबर आहे. म्हणजे काय की ताटात भात आहे तो खारट आहे, चपाती आहे ती करपलेली आहे, तिला वास येतोय, भाजी तर आंबलेली आहे, पण सगळं जेवण चांगलं आहे, असा काहीतरी त्याचा अर्थ निघतो जो कदाचित पुढच्या न्यायालयात टिकणारा नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की मी तर असं म्हणेन की ह्याच्यात सनातन, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती ह्या किंवा अशा कुठल्या संघटना असं आम्ही वकिलांनी नाही बघितलं पाहिजे, मी बघणार नाही. कारण याच्यासोबत मी एक वेगळा मुद्दा सांगेन की अन्याय कसा होतो, यांना कसं लेबल केलं जातं. मी दुसरी केस बघितली गेल्या वर्षी. मी कृतज्ञ आहे त्यासाठी की मला वकिली म्हणून वकिलीत उभं राहायला मिळालं. बेस्ट बेकरी केस सुप्रीम कोर्टाने ज्यांना पुन्हा त्यांची शिक्षा कन्फर्म केली आणि ते सगळं गेल्या वर्षभरापूर्वी तिचा बराच गाजावाज झाला. पण एक केस त्याच्यातलं एक अंग जाणीवपूर्वक त्याच्यात कोण बोलत नाही. म्हणजे सिस्टीम सरकार आपकी हो सिस्टीम हमारी है, हे जे ते काश्मीर फाईल्समधलं वाक्य आहे त्याचा प्रत्यय आणणारी गोष्ट आहे की ते दोघे जण अजमेरच्या ब्लास्ट केसमध्ये त्यांनी पकडले आणि म्हणाले हे बेस्ट बेकरीत ॲब्स्कॉन्डिंग होते. 4 जणांना 2010 पासून ते मुंबईच्या जेलमध्ये सडत होते. 2 जण जेलमध्येच मेले. 2 जण 2010 ते 2023 13 वर्षाचा दीर्घकाल, शेवटी 23मध्ये ते निर्दोष सुटले. आता प्रश्न असा होता की मग गुजरातमध्ये तर हिंदुत्ववादी सरकार होतं, महाराष्ट्रात तर हिंदुत्ववादी सरकार, ही 13 वर्ष कोण भरून देणार. म्हणजे आरोप कसे सिलेक्टिव्हली केले जातात हे त्याचं उदाहरण आहे. तर माझं म्हणणं की आम्ही सगळ्या हिंदूंसाठी उभे आहोत. माझं तर अपील राहील की हिंदुत्ववादी वकिलांनी ह्याच्यात यावं, हिंदुत्ववादी तरुणांनी ह्याच्यात यावं. कारण आज ती फळी अजून मोठी व्हायची गरज आहे जर हे अन्याय असे जे होत आहेत हे दूर व्हायचे असतील तर. त्यामुळे निकालात हे मान्य होतं आहे तर पुढच्या न्यायालयात हे नक्कीच सुटेल हा आशा, आणि आम्ही लढूच. पण त्याच्यासोबत ही जी नॅरेटिव्ह तयार केली जातात ही तोडण्याची कुठेतरी गरज आहे. एक नागरिक म्हणून मी हे नक्की सांगेन. सोबत मला तुमचंही वैयक्तिक अभिनंदन करा असं वाटतं. कारण असं आहे की एक डावा मीडिया ज्याला आपण म्हणतो, अगदी काही वर्षांपूर्वी जस्टिस शरद बोबडे रिटायर झाले, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ते रिटायर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लिश मीडियामध्ये एक आर्टिकल आलं, माऊस अंडर द थ्रोन, म्हणजे सिंहासनाखालचा उंदीर, या टायटलखाली जस्टिस बोबडेंवरची टीका होती. आता चंद्रचूड जेव्हा सरन्यायाधीश झाले त्याच्यानंतर ते कसे न्याय देत नाही आहेत
किंवा तेही कसे उजव्या विचारसरणीला पुढे वागतायत किंवा अशा स्वरूपाची काही आर्टिकल्स आली, म्हणजे ते लोक थेट बोलतात. पण कधीतरी असं आम्हाला इतकी वर्ष वाटत होतं की ही बाजू कोण मांडेल का, तर ती पोकळी तुम्ही आज भरून काढताय, याबद्दल खरं तुमचं पहिलं अभिनंदन. नाही काही हिंदू म्हणून ते माझं कर्तव्य आहे. धन्यवाद. पण या नोटवर इथे थांबताना मला असं वाटतंय की या देशाचं नाव हिंदुस्थान, पण हिंदुस्थानातच हिंदूंची गळचेपी करण्याचं जे कारस्थान काही अतिशहाण्या हिंदूंकडूनच केलं जातं आहे आणि ते खरोखर दुर्दैवी आहे. आणि आपण पाहत आलो की ज्या पद्धतीनं हे असे खटले उभे राहिले आणि त्या खटल्यातला फोलपणा आपल्यासमोर येत गेला, कारण सत्य हे किती गेलं तरी लपत नाही. आणि त्याच माध्यमातून आपल्याला आता असं बोलता येतं आहे ठामपणे की असा जर अन्याय होत असेल यापुढे तर हिंदूंनी एकजूट होऊन त्यामागे उभं राहणं गरजेचं आहे, त्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे. आज आपल्या स्टुडिओत आलेल्या या तिन्ही महानुभावांनी त्यांच्या ठाम प्रतिपादनातून हे सिद्ध केलं आहे की कळसकर आणि अंदुरे या दोघांना ज्या पद्धतीनं अन्यायकारक अटक झालेली आहे आणि त्यांच्यावरती आता जन्मठेपेची शिक्षा जाहीर करणं इतपत कोर्टाने जो अन्याय केला आहे, तो अन्याय कदाचित पुढच्या म्हणजे वरच्या न्यायालयात तो दूर होण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी लढण्याची जी इच्छाशक्ती आहे तीही या महानुभावांनी दाखवलेली आहे. आपलं काम एक हिंदू म्हणून एकच आहे की आपण स्वतः तर प्रत्यक्ष या लढाईत उतरू शकत नसलो तरी आपला किमान नैतिक पाठिंबा तरी या मंडळींच्या मागे असायला हवा. आणि त्यासाठीच कुठेतरी हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा पॉडकास्ट होता. तुर्तास इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटतच राहू, कारण हा अन्याय इतक्या लवकर संपेल आणि हिंदूंच्या नशिबी आलेला हा वनवास जो आहे, जो धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून सातत्याने हा अन्याय होत आला आहे हिंदूंवर, तो मला वाटतं येत्या काळातही इतक्या झपाट्याने दूर होणारा नाही आहे. आपण म्हणतो की हिंदुत्ववादी सरकार आलं, म्हणजे केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार आहे आणि राज्यातही आहे, पण सरकारच्या हातात कितपत काही गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी ज्या नियतीच्या हातात आहेत त्याही आपण पाहतोय. तर या सगळ्या अडथळ्यांची शर्यत आपल्यालाच पार करून जायची आहे, कारण आपणच हिंदू आहोत. कारण एक हिंदू दुसऱ्या हिंदूची मदत करायला जोपर्यंत पुढे येत नाही तोवर ही संकटं आपल्यावर येतच राहतील. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.